छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत आहेत. बाबा, आज तुम्ही संग्रहालयात आलाय, आवर्जून खास ही वाघनकं पाहताय. काय नेमकं सांगाल या वाघनकांविषयी थोडक्यात? आज वाघनक ही साताऱ्याला आली, त्याचं आता अनावरण झालंय. उद्यापासून सर्व म्हणजे जनतेला ही वाघनकं बघायला मिळणार आहेत. आणि पहिलं तर सातारकर म्हणून मला मनापासून अभिमान आहे आणि आनंद आहे की ही वाघनकं पहिल्यांदा साताऱ्यात आणली गेली. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं मी सातारकरांच्या वतीनं आभार मानलेत, परत मानतो. मुख्यमंत्र्यांचे फडणवीस साहेब असतील, आमचे सुधीर भाऊ असतील, अजितदादा, की त्यांनी इथंही गेली. सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे, त्यामुळं ही वाघनकं इथं येतात म्हटल्यावर एक वेगळा आनंद आहे, एक वेगळा अभिमान आहे. आणि नक्कीच म्हणजे सातारकर पण उद्यापासून मोठ्या संख्येनं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनकाचं दर्शन घ्यायला मोठ्या संख्येनं येतील याची मला खात्री आहे. तर छत्रपतींचा इतिहास म्हणावा लागेल. ज्यावेळेस पहिली भावना काय सांगाल की ज्यावेळेस तुम्ही वाघनकं पाहिली, एक वेगळं आतुरता होती की लढून आल्यानंतर ती वाघनक जी आहेत हा नुसता एक हे असलं तरी ती बघितल्यानंतर इतिहास सगळा आपल्यासमोर जागा होतो. आणि एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी गोष्ट वापरली, हाताळली, जी त्यांच्या हातात होती, ती आज आपल्याला बघायला मिळते. मला वाटतं ह्या प्रसंगाचा जे काही म्हणजे काय म्हणायचं शब्दात आपण फार ते हे व्यक्त पण करू शकणार नाही, अशा पद्धतीच्या भावना आहेत. म्हणजे अभिमान असेल, श्रद्धा असेल, किंवा ते वाघनक म्हणजे छत्रपतींच्या शौर्याचं प्रतीक आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खान एक तर आपल्याला माहिती आहे की तो फार मोठा एक तर लढवय्या होता, ठीक आहे. तो स्वराज्यावर चालून आला होता, छत्रपतींवर चालून आला होता. स्वतः अफजल खान हा एक मोठा लढवय्या हे होता. तो काय म्हणायचं आता जनरलला आपण सरदार होता यांचा, निजामाच्या ह्याच्यातला, आदिलशहाच्या ह्याच्यातला. आणि एवढ्या मोठ्या ह्याला म्हणजे छत्रपतींनी ज्या ह्यानं म्हणजे हे केलं, कारण त्याचा डाव होता. हे खाली प्रतापगडाच्या पायथ्याला ज्यावेळेला शिवाजी महाराज भेटायला गेले, आपण इतिहासात वाचले की अनेक त्यांना लोक किंवा त्यांचे सुद्धा सरदार होते की जाऊ नका, दगाफटका होईल. पण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात होतं की आपल्याला दगाफटका होणार, आणि ते पूर्ण तयारीनं अफजल खानाला भेटतात. म्हणजे ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची जी मुत्सद्देगिरी होती ती पण आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जरी चर्चा करायला खाली गेल्या तरी त्यांच्यामध्ये जी मुत्सद्देगिरी होती किंवा आपला शत्रू हा किती चालक आहे ही ओळखण्याची जी त्यांच्यामध्ये होती ती त्या ह्याच्यातनं दिसून येते. बाबा, शेवटचा प्रश्न आहे. खरं तर आता वाघनकं आपल्या इथं साताऱ्यात आलेली आहेत खरं, पण काही पॉलिटिकल असेल किंवा काही लोकांनी याबाबत वेगळ्या पद्धतीनं चर्चा केली की ही वाघनकं खरी आहेत, खोटी आहेत, अशा पद्धतीची चर्चा जी चालू झाली, याबाबत काय सांगाल? नाही, आता वाघनकं इथं आहेत, तिथं असणारं जे ज्यांना आता ती 18व्या याच्यामध्ये दिली गेली होती, म्हणजे ग्रँड डफला 18व्या शतकामध्ये सेंचुरी, त्यानं त्याच्यावर काय इन्स्क्रिप्शन लिहिलंय ग्रँड डफनं ते आपण वाचू शकतोय. आता 18व्या शतकातला पुरावा आज द्या म्हटलं तर कोण द्या ना, कुठनं आणणार? आणि मग माझं वेगळं म्हणणं आहे, आज जी या वाघनकांना ह्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभा करतात, मला त्यांचा वेगळा आहे की त्यांनी मग खरी कुठली आहेत ते आणून दाखवावीत. तुम्ही जर ही वाघनकं इथं आलेली किंवा त्या इंग्लंडच्या अल्बर्ट म्युझियममध्ये ही खोटी आहे म्हणताय, मग खरी कुठं आहे ते त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं ना. ह्याच्यावर कशाला प्रश्नचिन्ह? हे जे आहे ह्याला इतिहासाच्या नोंदी या वाघनकांना आहेत. सगळ्यांनी एवढे वर्ष आता जे मला वाटतं मगाशी जे सांगितलं त्यांनी की काहीतरी 71 साली त्या ग्रँड डफच्या नातवानं का पंतू त्यानं ती त्या म्युझियमकडेही गेली आणि त्यांनी ती प्रदर्शित केली 71 का काहीतरी असं त्यांनी. तर तेव्हापासून का ग बसला होता? यायला आणण्याचा निर्णय झाला आली. आत्ताच कसं शिवाजी महाराजांच्या वाघनकांबद्दल प्रश्नचिन्ह उभा केलं जातं? एवढे वर्ष मग जे प्रश्नचिन्ह उभा करणारे काय करत होते? त्यांना कोणी अडवलं होतं? ह्या सगळ्याला राजकीय रंग आहे, राजकीय ह्याला कलर आहे, बाकी काय नाही.
हे आज मी मगाशी पण सकाळी पण बोलताना बोललो आणि परत मी हे करतो की आज ही वागणुकं पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना त्यांच्या सरकारनं काय प्रयत्न केले, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, भाजप प्रणित शिवसेना भाजप हे त्यांनी प्रयत्न केले. मेन म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी UKला जाऊन इंग्लंडला जाऊन करार करणं हे ते केलं आणि ती वागणुकं आपली. मग ह्यापूर्वीसुद्धा महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री झाले, देशात अनेक पंतप्रधान होऊन गेलेत, मोठे मोठे पंतप्रधान होऊन गेलेत. प्रत्येकाची ताकद होती वागणुकं त्यावेळेला पण आणायची. पण हे शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल पहिल्यापासून गैरसमज, आक्षेप किंवा तो इतिहास कमी लेखायचा ही एक म्हणजे काय म्हणायचं षडयंत्र शिवाजी महाराजांबरोबर रचलं जातं. आज आता ती आणले म्हटल्यावर आता त्यांना थोडं हे होतंय की आता आलीत म्हटल्यावर आता त्याला हे कसं करायचं असा विषय. त्यामुळे ह्यात काय नाही, राजकीय सगळं एवढाच विषय. नक्की हे होते आमदार शिवेंद्रराजे भोसले. त्यांनी एकूणच सांगितलेलं आहे की ही जी वागणुकं आहे ती खरीच आहेत आणि जर विरोधकांना वाटतंय की यामध्ये काही खोटी वागणुकं असतील तर ती खरी कोणती याबाबत तुम्ही सिद्ध करावं असं जे त्यांनी आवाहन जे आहे ते समोर विरोधकांना केलं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.